लोकराज्य अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। तर काल कारागृह पोलीससाठी आपण एक टेस्ट घेतली होती आणि या टेस्टचं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आज फक्त मराठी या विषयाचं विश्लेषण आपण पाहणार आहोत आणि प्रत्येक शनिवारी ही पोलीस भरती संदर्भात टेस्ट होणार आहे आपल्या YouTube चॅनलवरती। याचं संपूर्णतः विश्लेषण हे तुम्हाला भेटणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी। तर टेस्ट असेल शनिवारी आणि या टेस्टचं संपूर्णतः विश्लेषण हे तुम्हाला रविवारी भेटेल। चला तर मग सुरुवात करूया। कारागृह पोलीस भरती जे तयारी करतायत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि विद्यार्थ्यांपर्यंत ही मोलाची माहिती पोहोचवा जेणेकरून आपला मित्र या स्पर्धेच्या गर्दीमध्ये मागे राहायला नको। चला सुरू करूयात। पहिला प्रश्न, प्रश्न आहे पहा, बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी अमृताची वृष्टी मज होय। ठीक आहे, बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी अमृताची वृष्टी मज होय म्हणजे स्वामीची वृष्टी आणि अमृताची वृष्टी यांच्यामध्ये एकरूपता आपल्याला झालेली दिसून येते। म्हणून या ठिकाणी योग्य पर्याय आहे रूपक अलंकार। चेतना गुणोक्ती होऊ शकत नाही कारण निर्जीव वस्तू सजीव असल्यासारखा भास आपल्याला या ठिकाणी होत नाहीये। दृष्टांत अलंकार होणार नाही, कुठल्याही प्रकारचा दाखला या ठिकाणी दिलेला नाहीये आणि व्यतिरेक हा देखील अलंकार या ठिकाणी होणार नाही। पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे रूपक अलंकार। दुसरा प्रश्न पाहूयात, ड ढ न ही व्यंजने कोणत्या प्रकारची आहेत? ही व्यंजने कोणत्या प्रकारची आहेत? तर अर्धस्वर व्यंजने अजिबात नाहीयेत। अर्धस्वर व्यंजने जर आपण पाहिलं तर य र ल व ही आहेत आणि उष्म व्यंजने जर आपण पाहिली तर हा सुद्धा पर्याय या ठिकाणी कट होतोय कारण उष्म व्यंजन जर आपण पाहिली तर उष्म व्यंजन आहेत श श स आणि अनुनासिक व्यंजन तर होणार नाहीत कारण याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा ढ या ठिकाणी ऍड झालेला आहे आणि अनुनासिक व्यंजन जर आपण पाहिली तर ड त्र न न म तर ही आहेत अनुनासिक व्यंजन। त्यामुळे योग्य पर्याय या ठिकाणी आहे मृदू व्यंजन। योग्य पर्याय आहे या ठिकाणी मृदू व्यंजन। एक असतात मृदू व्यंजन आणि दुसरी असतात कठोर व्यंजन। मृदू व्यंजन म्हणजे अशी व्यंजन की ज्यांचा उच्चार करणं सोपं असतं आणि कठोर व्यंजन म्हणजे अशी व्यंजन की ज्यांचा उच्चार करणं कठीण असतं, कठोर असतं। चला जाऊयात तिसऱ्या प्रश्नाकडे। तीन रस्ते एकवटतात त्या जागेस काय म्हटलं जातं? तर आपल्या सर्वांना माहिती आहे चौकुला म्हटलं जात नाही, दुतमार्गी म्हटलं जात नाही, चौक म्हटलं जात नाही, तर तिठा हे आहे याचं योग्य उत्तर। जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे। जगन्नायक या सामासिक शब्दाचा संधी प्रकार ओळखा। या सामासिक शब्दाचा संधी प्रकार ओळखा। पहिल्यांदा तर याच्यामध्ये फोड करून घ्यायची आपल्याला। जगन्नायक आहे, ठीक आहे, या ठिकाणी याची फोड जी आहे ही जगत अधिक नायक, तर ही या ठिकाणी फोड येते आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी त आहे आणि त ऐवजी त्याच वर्गातील आपण घेतो अनुनासिक व्यंजन। ठीक आहे, मग इथं जर आपण पाहिलं तर व्यंजन पहा क च ट त प। अनुनासिक मध्ये जर आपण पाहिलं तर ड त्र न न म। म्हणून जर हे येत असेल तर याच्याऐवजी तुम्हाला हे घ्यायचंय। हिता आलाय आपला त म्हणून इथं या ठिकाणी आपण घेणार आहे जगन्नायक। ठीक आहे, हा जो त आहे तर या त ऐवजी काय घ्यायचंय न घ्यायचाय आणि हा न या न ला काय करायचा आहे जोडायचा आहे। म्हणून याचं योग्य उत्तर असणार आहे अनुनासिक संधी। ठीक आहे, मला वाटतं हा प्रश्न तुम्हाला समजला असेल। चल पुढे जाऊया आणि सिंपल आहे, स्वर संधी होणार नाही, स्वर नाहीये, विसर्ग संधी अजिबात नाही, विसर्ग नाहीये, पररूप संधी होणार नाही। ठीक आहे, चल जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे। तन्मयता या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा। तन्मयता या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द ओळखा। तर सौम्य अजिबात नाही, तीव्र म्हटलेलं नाहीये, निस्तेज अजिबात नाही, ठीक आहे, कारण तेज म्हटलेलं नाहीये,
विवेक अविवेक अजिबात नाही, तर आहे द्विधा. तर काय आहे? द्विधा. द्विधा मनस्थिती होते पहा, हे करू का ते करू. ठीक आहे, तर हा आहे याचा विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे, चला पुढे जाऊया. चांगुलपणा हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे? विशेष नाम अजिबात नाही. ठीक आहे, सामान्य नाम अजिबात नाही. तर या ठिकाणी आहे भाववाचक नाम. कारण चांगुलपणा हा व्यक्तीच्या अंगी असलेला एक भाव आहे, आणि पणपणा जर प्रत्यय लागून एखादं नाम तयार झालं असेल तर त्याला आपण भाववाचक नाम असं म्हणतो, पदार्थवाचक नाही. कारण लिटर मीटर या एककांमध्ये हे नाव मोजलं जात नाही. एक चांगुलपणा, दोन चांगुलपणा असं आपण मोजत नाही. म्हणून या ठिकाणी योग्य पर्याय आहे भाववाचक नाम, ऍबस्ट्रॅक्ट नाम. चला पुढे आहे ती माझी सायकल आहे. तिला आहे अंडरलाईन. ती माझी सायकल आहे. आपण दर्शवतोय ती काय आहे? माझी सायकल आहे. म्हणून या ठिकाणी योग्य पर्याय आहे दर्शक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम होणार नाही, क्वेश्चन मार्क नाहीये शेवट. आत्मवाचक सर्वनाम होणार नाही. संबंधी सर्वनाम नाही, कारण संबंधी पाहिजे असेल तर आपण असं म्हणलं असतं जी ती सायकल आहे ती माझी आहे. त्यावेळेस मात्र मग त्या ठिकाणी ते संबंधी झालं असतं. परंतु ती माझी सायकल आहे आपण दर्शवतोय, म्हणून त्या ठिकाणी दर्शक सर्वनाम होईल. चला पुढे जाऊया. आमचा मुलगा प्रामाणिक आहे. आमचा मुलगा प्रामाणिक आहे. अधोरेखित शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे? प्रामाणिक हा मुलाच्या अंगी असलेला एक गुण आहे, म्हणून या ठिकाणी योग्य पर्याय आहे गुणविशेषण. ठीक आहे, संख्या होणार नाही, सार्वनाम होणार नाही, क्रमवाचक होणार नाही. हे आहेत विशेषणाचे प्रकार. त्याच्यामध्ये काय काय येतं हे आपण आपल्या कंटिन्यू मराठी व्याकरणाच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. प्रत्येक टॉपिक हा आपण व्यवस्थितरित्या विद्यार्थ्यांना शिकवत असतो, आणि विद्यार्थी आपले त्याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क पाडतात. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालीपैकी कोणते वाक्य भूतकाळात नाही? भूतकाळात नसलेलं वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे. मी गावाला जाणार होतो. मी गावाला जाणार होतो भूतकाळात आहे. मला गावाला जायचे होते भूतकाळात जायचे होते. मी गावाला गेलो होतो हे सुद्धा भूतकाळात आहे, बरोबर. आणि मला गावाला जायचे, कधी जायचे? उद्या जायचे, परवा जायचे किंवा तेरवा जायचे. ठीक आहे, म्हणून मला गावाला जायचे हे आहे भविष्यकाळी वाक्य, म्हणून भूतकाळातलं कुठलं नाहीये? 4 नंबरचं नाहीये. ठीक आहे, चल जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. सरांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार शिकवले. ठीक आहे, पहा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. सर्वप्रथम तुम्हाला वाक्यातील कर्ता आणि कर्म हे ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी शिकवले या क्रियापदातील मूळ धातू आहे शिकव. आणि जर तुम्हाला कर्ता ओळखायचा असेल तर या ठिकाणी नारा प्रत्यय लावा, आणि जर कर्म ओळखायचा असेल तर लेले प्रत्यय लावा आणि प्रश्न विचारा. आणि काय करा? प्रश्न विचारा. म्हणून शिकवणारा कोण आहे? तर शिकवणारे सर आहेत. ठीक आहे, आणि शिकवलेलं कुणाला आहे? शिकवलेलं कुणाला आहे? विद्यार्थ्यांना आहे, बरोबर. शिकवलेले कुणाला आहे? विद्यार्थ्यांना आहे. त्याचबरोबर शिकवलेलं काय आहे? सूर्यनमस्कार आहे. म्हणजेच याच्यामध्ये या वाक्यामध्ये आपल्याला 2-2 कर्म पाहायला मिळतात. ठीक आहे, म्हणून हे जे वाक्य आहे किंवा याच्यामध्ये जर क्रियापदाचा प्रकार जर आपण पाहिला तर या ठिकाणी द्विकर्मक क्रियापद या ठिकाणी आहे. ठीक आहे, कोणतं क्रियापद आहे? द्विकर्मक क्रियापद. एक असतं व्यक्तिवाचक कर्म आणि दुसरं असतं वस्तुवाचक कर्म. वस्तुवाचक कर्म जे आहे तर वस्तुवाचक कर्म हे प्रत्यक्ष कर्म असतं, आणि व्यक्तिवाचक कर्म हे अप्रत्यक्ष कर्म असतं. म्हणून विद्यार्थी या ठिकाणी अप्रत्यक्ष कर्म आहे, तर सूर्यनमस्कार या ठिकाणी प्रत्यक्ष कर्म आहे. चला जाऊयात पुढे. कपाळ या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही? विचारलंय काय विद्यार्थी मित्रांनो? हे खूप महत्वाचं आहे, कारण आपण करतो काय? कपाळ या शब्दाला कोणता शब्द समानार्थी एवढंच वाचतो, लगेच लल्लाट करतो, लगेच लल्लाटी भांडारा लावतो आपण. तर तसं नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. कपाळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कुठला आहे? तर लल्लाट हा समानार्थी आहे, भाल हा सुद्धा समानार्थी आहे, निटील हा सुद्धा समानार्थी आहे. मग तरु काय आहे? तर तरु आहे, तरु म्हणजे झाड.
तरु म्हणजे काय तर झाड. ठीक आहे, तर समानार्थी नसलेला शब्द योग्य पर्याय आहे तो म्हणजे तरु. चला जाऊयात पुढे. 36 नंबरचा प्रश्न झालाय आपला. चल पुढचा प्रश्न आहे 37 नंबरचा. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. शब्दाच्या एकूण जाती, शब्दाचे एकूण प्रकार हे आहेत 8. किती प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो? 8 प्रकार आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. चल तर वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा या ठिकाणी सांगितलंय आणि अधोरेखित शब्द आहे काल. प्रथमेश काल दिल्लीला पोहोचला. प्रथमेश दिल्लीला पोहोचला बरोबर, परंतु कधी पोहोचला तर काल पोहोचलेला आहे बरोबर. दिल्लीला पोहोचण्याच्या क्रियेबाबत विशेष माहिती काल या शब्दाने आपल्याला दिलेली आहे आणि ही विशेष माहिती आहे पोहोचण्याबाबत, म्हणून क्रिया विशेषण योग्य पर्याय आहे या ठिकाणी क्रिया विशेषण. विशेषण होणार नाही, उभयान्वयी अव्यय तर प्रश्नच येत नाही आणि क्रियापद तर प्रश्नच येत नाही. त्यामुळं क्रिया विशेषण आणि क्रिया विशेषणामध्ये कुठला प्रकार तर कालवाचक क्रिया विशेषण अव्यय. पुढचा प्रश्न, तो परिवारासह फिरायला गेला. तो परिवारासह फिरायला गेला. अधोरेखित केलंय परिवारासह या शब्दाला. अधोरेखित शब्दयोगी अव्यय आहे हे, कारण शब्दाला लागून आले. सह, वर, खाली, मागे, पुढे, इकडे, तिकडे, पर्यंत. ठीक आहे, तर शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर परिवारासह सोबत, म्हणून या ठिकाणी योग्य पर्याय आहे सहचर्यवाचक शब्दयोगी अव्यय. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. काय उकडले हो काल रात्री. काय उकडले हो काल रात्री. उन्हाळा सुरू झालाय त्यामुळेच या ठिकाणी हा प्रश्न आपण टाकलेला आहे. बऱ्याच वेळा आपण आता मे संपेपर्यंत हे वाक्य नक्कीच बोलणार आहे. तर काय उकडले हो काल रात्री शेवटी आहे उद्गारवाचक चिन्ह. शेवटी आहे उद्गारवाचक चिन्ह, म्हणून वाक्याचा प्रकार आहे उद्गारार्थी. प्रश्नार्थी होणार नाही, प्रश्नचिन्ह नाहीये. नकारार्थी होणार नाही, काही त्याच्यामध्ये नकार दर्शवलेला नाहीये. आणि विधानार्थी असण्यासाठी वाक्याच्या शेवटी फुलस्टॉप असणं गरजेचं आहे. या ठिकाणी आहे एक्सक्लेमेशन मार्क, म्हणून योग्य पर्याय आहे उद्गारार्थी वाक्य. चला पुढे आहे राघू या शब्दाचे. राघू या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. आता राघू हा जर शब्द आपण पाहिला तर राघू म्हटल्या म्हटल्या आपल्या लगेच तोंडासमोर येते तिची सोबती, ती म्हणजे मैना. ठीक आहे, मादी होणार नाही कारण याच्यासाठी आहे नर. ठीक आहे, माता होणार नाही कारण याच्यासाठी आहे पिता. आणि पोपट होईल का? पोपट होईल का? तो पोपट देखील होणार नाही. तर राघू मैना. ठीक आहे, चल पुढे जाऊया. बोर या शब्दाचे अनेक वचन ओळखा. बोर या शब्दाचे अनेक वचन ओळखा. हा प्रश्न ठरवणार आहे मेरिट. हा प्रश्न ठरवणार आहे मेरिट, कारण बोर या शब्दाचे जर अनेक वचन जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला वाटेल की बोरे हे उत्तर बरोबर आहे किंवा बोर. आता बोर हा तर ऑप्शनच नाहीये. ठीक आहे, बोर हा तर ऑप्शनच नाहीये, म्हणून बोर या शब्दाचे अनेक वचन जर ओळखायचं झालं तर या ठिकाणी आहे बोरी. या ठिकाणी काय आहे? बोरी हे आहे योग्य उत्तर. चला जाऊया पुढं. शेतकरी या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. शेतकरी या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. आता सामान्य रूप म्हणजे नेमकं काय? तर विभक्ती प्रत्यय काढल्यानंतरून शब्दामध्ये झालेला जो काही बदल आहे आणि तो बदल झालेला शब्द म्हणजेच ते सामान्य रूप होय. ठीक आहे, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शेतकरी, शेतकरीच दिलंय, अजिबात नाही, चुकीचं आहे. शेती होऊ शकत नाही. कुणबी अजिबात नाही रे, शेतकरी कुणबी असतो माहितीये, परंतु हे याच्यामध्ये योग्य पर्याय नाही आणि म्हणून योग्य पर्याय आहे शेतकऱ्या. कसं? विभक्तीचा प्रत्यय लावून पहा, शेतकऱ्याला. ठीक आहे, किंवा
शेतकऱ्याचा. आता सामान्य रूप म्हणजे नेमकं काय? विभक्ती प्रत्यय तुम्हाला काढायचा आहे, राहिलेला जो काही शब्द आहे हा असतो सामान्य रूप. ठीक आहे, खूप छोटी कन्सेप्ट आहे, 1 मार्क, म्हणजे याला बोनस गुण म्हणता येईल. प्रश्न फक्त चुकायला नको. चला जाऊया पुढं. गावात देवीची यात्रा भरते. गावात देवीची यात्रा भरते. अधोरेखित शब्द आहे गावात. अधोरेखित शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे? तर या ठिकाणी जर आपण पाहिलं, मूळ शब्द आहे गाव, प्रत्यय लागलाय त. ठीक आहे, प्रत्यय लागलाय त, म्हणून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त हा जो काही प्रत्यय आहे हा सप्तमी विभक्तीचा आहे. कारण सप्तमी विभक्तीचे जर प्रत्यय आपण पाहिले तर त इ आ सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत त इ आ, म्हणून योग्य पर्याय आहे 1 नंबर. पंचमी विभक्ती जर आपण पाहिली तर ऊन. पुढचा प्रश्न, मी तुमच्याकडे आलो कारण की माझी एवढी अडचण भागवाल. ठीक आहे, अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. उभयान्वयी अव्यय आहे हे सर्वांना माहितीच आहे, कारण 2 वाक्य ही एका उभयान्वयी अव्ययाने एका शब्दाने जोडलेली आहे. म्हणून पहिलं वाक्य आहे मी तुमच्याकडे आलो, कारण काय होतं किंवा उद्देश काय होता? माझी एवढी अडचण तुम्ही भागवाल. म्हणजेच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मी तुमच्याकडे आलो याचा उद्देश होता अडचण भागवणे, म्हणून या ठिकाणी योग्य पर्याय आहे उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय. संकेतबोधक होणार नाही, वाक्यामध्ये अट नाहीये. परिणामबोधक होणार नाही, पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये नाहीये. स्वरूपबोधक या ठिकाणी होणार नाही, कारण पहिल्या वाक्याचं स्वरूप दुसऱ्या वाक्यामध्ये उलगडून सांगितलंय असं देखील नाही. याचं उदाहरण सांगता येईल आपल्याला, 1 रुपया म्हणजे 100 पैसे. चला जाऊयात पुढं. पुढचा प्रश्न आहे साखर झोप या सामासिक शब्दाचा समास ओळखा. समासावरती प्रश्न आलेला आहे पहा. तत्पुरुष समास होणार नाही, द्विगु समास होणार नाही, अव्ययी भाव समास नाही, कारण आ यथा प्रति असे कुठलेही उपसर्ग शब्दाच्या आधी लागलेले नाहीयेत. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर झोप बरोबर, परंतु झोप कशी, झोपेबाबत विशेष माहिती काय आहे? तर साखर झोप, साखर झोप. म्हणून या ठिकाणी जर आपण पाहिलं ज्या समासाचं स्ट्रक्चर विशेषण प्लस विशेष, ठीक आहे, असं असतं त्याला म्हटलं जातं कर्मधारय समास. त्यालाच काय म्हटलं जातं? कर्मधारय समास. जाऊयात पुढं. देवालय हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? देवालय, भोजनालय हे जर शब्द आपण पाहिले आपल्याला वाटतं की तत्सम भाषेमध्ये आहे, परंतु नाही. या ठिकाणी योग्य पर्याय आहे तद्भव शब्द. या ठिकाणी योग्य पर्याय आहे तद्भव शब्द. कानडी नाही, तामिळी नाही, 2 मध्ये कन्फ्युजन आहे. तत्सम शब्द म्हणजे असे शब्द की जे संस्कृत भाषेमधील शब्द असतात त्यांना म्हटलं जातं तत्सम शब्द. आणि जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येताना त्याच्यामध्ये बदल होतो त्याला म्हटलं जातं तद्भव शब्द. चला जाऊयात पुढं. वेणी फणी या शब्दाचा प्रकार ओळखा. वेणी फणी, ठीक आहे, शब्दाचा प्रकार ओळखायला लावलाय. शब्दाचे प्रकार जर पाहिले आपण ते इथं दिलेत पहा. पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त, अनुकरण वाचक, यापैकी नाही. तिन्ही प्रकार अर्ध्या मिनिटामध्ये सांगणार. पूर्णाभ्यस्त शब्द जर आपण पाहिला तर पूर्णाभ्यस्त शब्द म्हणजे असे शब्द की तोच शब्द पुन्हा पुन्हा आपल्याला म्हणजे 2दा रिपीट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ दगड, दगड. दुसरा आहे लाल, लाल. ठीक आहे, त्याचबरोबर काय, पैसाच, पैसा. ठीक आहे, म्हणजे पूर्णाभ्यस्त शब्द म्हणजे असा शब्द की शब्दाची पुनरावृत्ती झालेली पाहायला मिळते आणि सेम तशीच पुनरावृत्ती. दगड, दगड, लाल, लाल, पैसाच, पैसा. ठीक आहे. आणि अंशाभ्यस्त शब्द म्हणजे असे शब्द की शब्दाची पुनरावृत्ती होते, बरोबर, शब्दाची पुनरावृत्ती होते, परंतु त्या ठिकाणी आहे सेम अशी पहिल्या शब्दासारखीच त्या ठिकाणी पुनरावृत्ती होत नाही. म्हणून योग्य पर्याय आहे या ठिकाणी अंशाभ्यस्त शब्द. आपण म्हणतो काय, चहा बिहा पिला का नाही, चहा बिहा, हे बिहा काय आहे तर काहीच नाहीये. ठीक आहे. आणि अनुकरणवाचक शब्द आणि पूर्णाभ्यस्त शब्द कन्सेप्ट एकच आहे, फक्त अनुकरणवाचक शब्दामध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळतो. उदाहरणार्थ लुटू लुटू,
लुटू लुटू, त्याचबरोबर सळ सळ, ठीक आहे. तुरु 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 तुरु, ठीक आहे. तर हे जे काय असे आवाजाचे शब्द आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ध्वनी ऐकायला मिळतो त्यांना म्हटलं जातं अनुकरणवाचक शब्द. चल, हा, मात्र या ठिकाणी जर चौथा पर्याय सामासिक शब्द असता तर मात्र योग्य उत्तर असतं सामासिक शब्द, कारण वेणी फणी हा जो आहे सामासिक शब्दाचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. चला जाऊयात पुढं. मला उद्या गावाला जायचे आहे या वाक्याचा प्रयोग ओळखा. काय ओळखायचा आहे? प्रयोग. प्रयोग ओळखायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला कर्ता आणि कर्म ओळखता आलं पाहिजे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मला उद्या गावाला जायचे आहे, बरोबर. यातलं क्रियापद आहे जायचे आहे, बरोबर. जायचे आहे, क्रियापदातला मूळ धातू आहे जा, बरोबर. कर्ता ओळखायचा आहे, जाणारा कोण? जाणारा कोण आहे? मी आहे. आणि गेलेला सुद्धा कोण आहे रे? तर मीच आहे. वाक्यामध्ये कर्म आहे का? वाक्यामध्ये कर्म नाही, म्हणून सरळ सरळ अकर्मक भावे प्रयोग. अकर्मक भावे प्रयोग. भावे प्रयोग म्हणजे कर्ता आणि कर्म बदलले असता क्रियापदामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. चला पुढे 49 नंबरचा प्रश्न. दमडीची कोंबडी रुपयाचा मसाला. दमडीची कोंबडी आणि रुपयाचा मसाला. आपण म्हणतो पा 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला. म्हणजेच काय रे? क्षुल्लक गोष्टीला अधिक खर्च. क्षुल्लक गोष्टीला काय?